जी स्थगिती मिळाली त्या स्थगितीनंतर सलग सर्वांचं ऐकून घेतलं जाईल असं ठरवून सुप्रीम कोर्टामध्ये सलग सुनावणी झाली। ती काल संपली। मी महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीला विनंती करतो, प्रार्थना करतो, एका अर्थाने नवस करतो की या मराठा आरक्षणाची जी सुनावणी झालेली आहे त्याचा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने जो राखून ठेवलेला आहे तो मराठा समाजाला महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना जे आरक्षण नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये मिळालं, ज्या आरक्षणाचा कायदा महाराष्ट्राच्या विधानसभा विधान परिषदेमध्ये एकमताने संमत झाला, राज्यपालांनी सही केली, हायकोर्टामध्ये 90 दिवस केस चालली आणि हायकोर्टाने सुद्धा मान्यता दिली असा जो कायदा आहे तो सुप्रीम कोर्टाने मान्य करावा आणि मराठा समाजाला शैक्षणिक आणि आर्थिक आरक्षण मिळावं। त्याची आर्थिक स्थिती आणि शैक्षणिक स्थिती पाहता त्याच्या मुलांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळणं असा सामाजिक विषय असून सुद्धा त्याच्यामध्ये राजकारण खूपच चाललंय। सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती मिळण्यापूर्वी वारंवार आम्ही असं म्हणत होतो की हायकोर्टामध्ये ज्या कारणाने आपल्याला हा कायदा संमत करून घेता आला ती कारणं आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये प्रभावीपणे मांडता आली पाहिजे। प्रामुख्याने 3च मुद्द्यांवर चर्चा चालणार होती। क्रमांक 1 म्हणजे मराठा समाज मागास आहे की नाही, प्रामुख्याने आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केलेला कायदा हा 102व्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्राला किंवा एखाद्या राज्याला करता येतो का? क्रमांक 2 आणि क्रमांक 2 तो करता येतो आणि मराठा समाज मागास आहे तरी 50% वर आरक्षण देता येते। या तिन्ही विषयावर महाराष्ट्राच्या हायकोर्टाने मान्यता दिली होती आणि मग ती मान्यता लक्षात घेऊन आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये नीट मांडणी करायला पाहिजे होती असं माझं ठाम म्हणणं आहे। मागास आयोगाचा अहवाल आता सुप्रीम कोर्टामध्ये मांडताना किती वेळेला सरकारी वकील अडखळले, न्यायाधीशांना विचारलेल्या प्रश्नाला त्यांना उत्तर देता आली नाही। दुसऱ्या दिवशी मुंबईतून मागास आयोगाचे काही सदस्य ब्रीफिंगला बोलून यायला लागले, याचा ब्रीफिंग पूर्ण नव्हतं। मागास आयोगाचा अहवाल हा इतका क्लिअर कट आहे, 2700 पाणी आहे, ज्या अहवालामध्ये सगळ्या प्रकारची मराठा समाज मागास का अशी मांडणी करताना 5 लाख लोकांच्या सर्वेच्या आधारे हा रिपोर्ट तयार केला। झारखंड सरकारचे वकील म्हणून कपिल सिब्बल आणि बाजू मांडताना असं म्हटलं की तामिळनाडू गव्हर्नमेंट नंतर इतका सघन, इतका डिटेल रिपोर्ट हा महाराष्ट्राचा। तामिळनाडूमध्ये तर 2 वर्ष सर्वे चालला होता, 25,000 लोकांना त्यांनी ह्या विषयासाठी हायर केलं होतं, नोकरी लावलं होतं, पण त्याच्या इतका मुलाचा हा रिपोर्ट झाला, पण हा रिपोर्ट काही सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारच्या वकिलांना मांडता आला नाही। आणि म्हणजे साधा एक मुद्दा मी टीका करण्यात होतो नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की काल या राज्याचे पीडब्ल्यूडी मिनिस्टर आणि मराठा आरक्षण विषयामध्ये समितीचे अध्यक्ष अशोकजी चव्हाण माजी मुख्यमंत्री म्हणताना म्हटलं किंवा केंद्राने 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाला काय करता येतो, मराठा समाजाला मागास ठरवता येतं, मराठा समाजाला मागास ठरवून रिझर्वेशन देता येतं, हे केंद्राने मांडले, याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। पण केंद्राने 50% अभाव या विषयामध्ये मौन बाळगलं। मला असं वाटतं की मागास आयोगाच्या अहवालामध्ये याची सगळी मांडणी केली गेली की 50% अभाव का, तर इंदिरा चव्हाण निकालामध्ये सुद्धा हे लिहिलं होतं की 50% अभाव जायचं नाही, पण असाधारण स्थिती निर्माण झाली जात आहे। गायकवाड कमिशनने महाराष्ट्रामध्ये मागास आयोगाने मराठा समाज मागास कसा ही मांडणी जशी इफेक्टिव्हली दिली तसं 50% अभाव का 102व्या घटना दुरुस्तीनंतर कसं करता येईल हे नीट मांडल्याने सगळं सुप्रीम हायकोर्टाने मांडलं। मी आता या ठिकाणी सगळंच आणलेलं आहे, नंतर ज्याला उत्सुकता आहे त्याने हे
चाळायला हरकत नाही की हायकोर्टाने त्यांच्या निकालपत्रामध्ये शेवटी जे एका अर्थाने आपण केलेल्या प्रार्थनेला, आपण केलेल्या प्रेला कन्क्लूड करायचं असतं. सगळ्यांची आर्ग्युमेंट काय झाली असं लिहिता ते कन्क्लूड करायचं असतं. त्यामध्ये या तिन्ही गोष्टी हायकोर्टाने मान्य केलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनाला म्हणजे स्थगिती उठलीच पाहिजे. मराठा समाजाला सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण मिळण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तबच झालं पाहिजे. पण हा जो कांगावा चाललाय की केंद्र सरकारने 50% अभाव या विषयावर मौन ठेवलं, तर केंद्र सरकारने 50% विषयावर मौन ठेवण्याचा मुद्दाच नाही. केंद्र सरकारने निकालामध्येच लिहिले होते की 50% अभाव जाता येणार नाही. जर एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन जाता येते तर तुम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन झाली हे सुप्रीम कोर्टामध्ये मांडता आलं नाही. जे हायकोर्टामध्ये देवेंद्रजी फडणवीस सरकारने मांडलं आणि त्यामुळे हायकोर्टाच्या निकालामध्ये 50% वर जाता येतं, 50% अशोक चव्हाणांना असं आव्हान करेल, आव्हान नाही खाली नाही आव्हान अपील करेल की या समाजाच्या हिताच्या विषयामध्ये आपण राजकारण करण्याचं कारण नाही. आधी तर तुम्ही असंही म्हणत होता, विधानसभेत मांडणी केली की केंद्राने 102 वेळा घटना दुरुस्तीनंतर राज्याला अशा प्रकारचं आरक्षण देण्याचा अधिकार नाही असं केंद्राने मांडलं. केंद्राने पुढेच मांडलं आणि नंतर मान्य करताय की केंद्राने अतिशय क्लिअर कट 102 वेळा घटना दुरुस्तीनंतर राज्याला कायदा करतोय मान्य केलं, मांडणी केली, प्रभावी मांडणी केली आणि म्हणून केंद्राचे आव्हान पण 50% आभूषण मौन ठेवलं. मला असं वाटतं की नाचता येणं अंगण वाकडे अशी स्थिती आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये बहुधा 3 आठवडे 4 आठवडे जातील त्यांचा निकाल लागेल. पण आत्ताच महाराष्ट्र शासनाने निकाल विरोधी गेला तर आपण काय म्हणायचं हे डिझाईन करून ठेवलेलं आहे आणि हे समाजाच्या हिताचं आहे असं मला वाटत नाही. याच्यामध्ये अतिशय प्रभावीपणे मागास आयोग मांडायला पाहिजे होता, अतिशय प्रभावीपणे 50% अभाव मांडायला. दादा तुम्हाला असं वाटतं का की हा निकाल विरोधात लागेल पाहिजे? मी सुरुवात अशी केली की महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी हिला मी प्रार्थना करतो, नवस करतो की सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण मान्य केलं पाहिजे. आणि त्यामुळे माझी इच्छा तरी आहेच, कारण ह्या आरक्षणावर मराठा समाजाचं भवितव्य अवलंबून आहे. मी अगदी एखाद दुसरी आकडेवारी सांगितली झाली तर 1 लाखाच्या आत उत्पन्न असणारा मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 70.97% आहे. 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असतं. 32% मराठा समाजामध्ये, 71% लोक 1 लाखाच्या आत उत्पन्न असणारे आहेत. एकूण आत्महत्या ह्या 2013 ते 18 13,368 झाल्या तर मराठा समाजाच्या 2,152 झालेल्या आहेत. अशा प्रकारची सगळी आकडेवारी जर आपण मागास आयोगाच्या अहवालामध्ये पाहिली, IAS मध्ये एकूण महाराष्ट्रामध्ये 361 IASच्या पोस्टला परवानगी आहे, 309 IAS रिक्रूट झालेले आहेत किंवा भरलेले आहेत. त्यातले 25 मराठा समाजातले, त्यातला डायरेक्ट IAS एकच आहे, 24 प्रमोटी आहे. ही सगळी आकडेवारी असं दाखवते की आता मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर मराठा समाजाची स्थिती फार वाईट होईल. आणि हे समाज 1902 साली शाहू महाराजांनी दिलं होतं. मधल्या काळात ते कुठे गायब झालं, राज्यकर्त्यांनी त्याचा आग्रह का नाही धरला, वेगवेगळी प्रकारची कमिशन आले, त्या कमिशनचे रिपोर्ट मराठा समाज मागासमध्ये का नाही आले, हा हे सगळे प्रश्न वर्षानुवर्ष काँग्रेसचं सरकार होतं या राज्यामध्ये. त्या काँग्रेसच्या सरकारने स्वतःलाच प्रश्न विचारले. त्यामुळे सुप्रीम कोर्टात काय होईल हे जजमेंट देण्या इतका मी काही मोठा नाही, पण सुप्रीम कोर्टाने ह्या आरक्षणावर शिक्कामोर्तब केलं पाहिजे अशी माझी विनंती. त्यांचं असं म्हणणं आहे, खास करून अशोक चव्हाणांचं, की 3 वेळेला संधी मिळाली होती केंद्र सरकारला की 50%च्या बाबतीत आपलं स्पष्टीकरण द्यावं, पण 3 वेळेला संधीचा उपयोग करून घेत नाही असं त्यांचा. अशोक चव्हाण हे या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यामुळे ते खूप ज्ञान असणारे, नॉलेज असणारे असं मी मानतो. 50%च्या अभाव द्यायचा असेल तर त्याचा निर्णय हा कोणीतरी ऍडव्होकेट जनरल, अटॉर्नी जनरल हा ऑन हिज ओन सुप्रीम कोर्टात मांडू शकत नाही. त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभामध्ये चर्चा घडवून कायदा करायला लागेल. हे न कळण्या इतके अशोक चव्हाण अज्ञानी आहेत असं मला वाटत नाही. आणि त्यामुळे तिथे काय मांडणी करायला पाहिजे होती त्यांनी की एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण झाली असेल तर 50% अभाव केलं पाहिजे. तिथे काय मांडणी करायला पाहिजे होती की 102 व्या घटना दुरुस्तीनंतर महाराष्ट्राला अशा प्रकारचा कायदा करतो, ते अतिशय क्लिअर कट मांडलं. अशोक चव्हाण तर आधी हेही म्हणत होते
की केंद्राने 102 वेळा घटना दुरुस्तीनंतर राज्याला कायदा करता येत नाही असं म्हटलं, ते खोटं निघालं. अतिशय ठामपणे केंद्र सरकारने मांडले की करता येतं. 50% अभाव जाण्याच्या विषयामध्ये अटर्नी जनरल, ऍडव्होकेट जनरल काय मांडणी करणार, त्यासाठी लोकसभा राज्यसभेमध्ये चर्चा होऊन कायदा व्हायला लागेल. किंवा तुम्हाला हे नीट पटवायला पाहिजे होतं, पटवून द्यायला पाहिजे होतं सुप्रीम कोर्टाला की 50% अभाव जावं की नाही जावं असं कुठेही घटनेत दिलेलं नाही. एका इंदिरा स्वानी केसमध्ये आहे, केसमध्ये एक्सेप्शनल सिच्युएशन आता येथे लिहिलं आहे. मराठा आरक्षण सोडून इतर काही चला खास करून वाझे प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होतात आणि याच्यामध्ये जो गोपनीय आरोप फोडला, ज्या पर्यंतच्या रॅकेट संदर्भातला कथित अहवाल आपण म्हणूया, त्या रॅकेट संदर्भात म्हटलं तर या संदर्भात गुन्हा दाखवून चौकशी केली जाईल. आणि खास करून त्यांचं बोट आहे की रश्मी शुक्ला या भाजपच्या एजंट म्हणून काम करतात आणि त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचा अहवाल फोडला जातो. असं आहे की रश्मी शुक्लांनी राज्याच्या डीजीना अहवाल दिला माहितीप्रमाणे जुलै ऑगस्ट. राज्याच्या डीजीने सुबोध जयस्वालांनी या रिपोर्टला कोडिंग लेटर जोडून राज्याच्या एसीएस होम हे त्यावेळेला कुंडे साहेब यांना दिला जुलै ऑगस्ट. मग त्यानंतर आतापर्यंत तुम्ही काय केलं? जर तुम्हाला असं वाटतंय की रश्मी शुक्लाने हे जे बोट टॅपिंग केलं हे चुकीचं आहे आणि त्याच्या आधारे त्यांनी बदल्यांच्या विषयात केलेला रिपोर्ट हा अत्यंत मूर्खपणाचा आहे, तुम्ही इमिजिएट रश्मी शुक्लाला बोलायला पाहिजे होतं आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊन मांडणी करायला पाहिजे होती की हे सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. परंतु 6 महिन्यानंतर माननीय देवेंद्रजींनी हा विषय प्रेस समोर मांडल्यानंतर तुम्हाला हे सुचतं की त्यांनी हे चुकीचं तुम्ही फसवून का होईना मेजॉरिटी केलेलं सरकार आहात आणि त्यामुळे तुम्ही रश्मी शुक्लाची चौकशी करा. आम्ही विरोध करता काय करा, तुम्हाला जे काही कायद्याच्या चौकटीत प्रश्न आहे ते करा, कायदा आणि न्यायालय बघून घेत. असा जो कोणी तुमच्यावर आरोप करणार आहे तो महाराष्ट्रद्रोही आहे, तो भारतीय जनता पार्टीचा आहे असं म्हणण्याने ह्या देशात, ह्या राज्यातली 11.5 कोटी जनता जे घडलं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाहीये, गैरसमज नसतो आपला. त्यामुळे रश्मी शुक्ला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर तुम्ही उद्या राष्ट्र सेविका समिती नावाची आमची जी मातृ संघटना आहे त्याच्या तृतीय वर्षिकीच्या वगैरे सुद्धा म्हणाल, तुम्हाला म्हणाल का तुम्ही काय काय म्हणू शकता. परंतु माझा सवाल आहे की तुम्ही जुलै ऑगस्ट आता काय याला लागूनच परमवीर सिंग पत्र येईपर्यंत परमवीर सिंग देखील सरकारचं स्वतंत्र पत्र आल्यापासून लगेचच ते भाजपचे एजंट आले किंवा त्या देखील गोष्टी सुरू झाल्या. परमवीर सिंगांची चौकशी का नाही करत, म्हणजे या सगळ्या दरम्यान रश्मी शुक्ला, परमवीर सिंग किंवा मग जयस्वाल असतील किंवा सगळ्या ह्या लॉबीला कुठेतरी एजंट म्हटलं जाते. तुम्ही काय म्हणजे सगळ्यांनाच फक्त रश्मी शुक्ला? जे रश्मी शुक्लांच्या बाबतीमध्ये मी म्हटलं तेच परमवीर सिंगांच्या बाबतीमध्ये म्हणेन की डेलकरच्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्रामध्ये एफआयआर दाखल होऊ शकत नाही असं परमवीर सिंगांनी म्हटल्यानंतर तुम्ही त्यांना एफआयआर दाखल करायला, तो त्यांनी दाखल केला तोपर्यंत ते चांगले. त्यानंतर कंगना रणावतच्या विषयामध्ये त्यांनी केसेस दाखल केल्या तर ते चांगले. अर्णव गोस्वामीला अटक करून फरफटत नेलं तर ते चांगले. आणि ज्या क्षणी त्यांनी असं म्हटलं किंवा गृहमंत्री दरमहा 100 कोटी रुपये कलेक्ट करून असं ऑफिसर्सना सांगत होते, त्याच्या वाईट. कालपर्यंत ते तुमचे मुंबईचे, ज्या मुंबई पोलिसांचं स्थान संपूर्ण जगामध्ये मोठं आहे, त्या मुंबई पोलिसांचे सीपी होते ना, अचानक ते विधी कार्यकर्ते केव्हापासून झाले. सर हिंदी में जाना चाहेंगे, जो फोन टैपिंग वाला जो है सर उसको लेकर कल एफआईआर रजिस्टर हुई है साइबर सेल में, पर ये जो एफआईआर रजिस्टर हुई है वो अननोन पर्सन के खिलाफ हुई है. जो रिपोर्ट बकायदा सौंपी गई थी सीताराम कुंटे जी की तरफ से सीएम को, उसमें तो बकायदा रश्मि शुक्ला का नाम काफी बार आया है, उसको दोषी ठहराया है, पर अननोन व्यक्ति के खिलाफ रिपोर्ट लिखना क्या वजह लगती है? मैं वही कह रहा हूं कि अटैक इज द बेस्ट डिफेंस. इस लॉजिक से कोई असत्य घटना सत्य नहीं होती.
तो ये सब प्रयत्न क्या है, सचिन सावंत ने प्रेस कॉन्फ्रेंस और उन्होंने क्या वही थियरी चलाई कि रश्मि शुक्ला बीजेपी की है। अभी देखो हमारे इड्रावकर जी कोल्हापुर जिले के एमएलए अभी राज्य मंत्री है, उनको रश्मि शुक्ला जी ने बीजेपी के लिए प्रेशराइज किया। तो कितने दिन पहले किया था? तो लगभग 1.5 साल पहले किया था। तब क्यों नहीं बोले? इड्रावकर जी क्यों नहीं बोले? हर विषय में बोलना ही होता है। हसन मुश्रीफ जी को जो आज बोले उन्होंने नहीं बोला, तो अचानक उनको ध्यान में आया आफ्टर 1.5 ईयर। तो ये सब अटैक इज द बेस्ट डिफेंस। हल्ला गुल्ला करो, हल्ला गुल्ला से विचलित होने वाले हम लोग नहीं है। कहीं ना कहीं कवर की बात है कि नाम एफआईआर में रश्मि शुक्ला का नहीं लिखा है आपने। नहीं, इसलिए वो उन्होंने अपनी कार्यपद्धति तय करनी है कि रश्मि शुक्ला को डायरेक्ट आरोपी बनाना या अननोन पर्सन का क्या अर्थ होता है? इसका अर्थ नाम के लिए आपने केस दर्ज की, लेकिन आप रश्मि शुक्ला को हाथ नहीं लगा सकते, ऐसा मेरा मानना है। उन्होंने एक मांग की है कि एनआईए अभी तक परमवीर सिंह को नहीं बुला रही, कि वाजे का कनेक्शन परमवीर सिंह से शुरू से दिख रहा है, लेकिन जब उन्होंने लेटर लिखा तब से बीजेपी और एनआईए उनको बचाने की कोशिश कर रही है। ऐसा कोई ऐसा है कि उन पर आई है नौबत, तो हर विषय में उनको वही ध्यान में आएगा। ऐसा ना किसी प्रेस को ध्यान में आया है कि परमवीर सिंह को बचाया जा रहा है, ऐसा ना कोई सामान्य व्यक्ति को ध्यान में आ रहा है। तो परमवीर सिंह ये आपकी सेवा में आज भी है, तो आप इनकी क्यों करो कि आप इस प्रकार से बड़े पोजीशन रहते हुए एक पत्र क्यों करते हो? तो परमवीर सिंह को एनआईए ने बचाने कोई विषय नहीं। एनआईए अपना जो इंक्वायरी है ठीक तरह से कर रही है, लेकिन एनआईए का मैं कोई वकील नहीं हूं उनके लिए छोड़ने का। लेकिन परमवीर सिंह पर एक्शन लेने के लिए आप सक्षम हो। सुशांत सिंह पर कार्रवाई की बात हो रही है, बाकी चीजों पर रश्मि शुक्ला हो या फिर बाकी चीजों पर, लेकिन गृह मंत्री की अभी तक जांच की कोई ऑफिशियल डिक्लेरेशन नहीं हुई है कि उनकी जांच कौन करेगा। पहली बात ये। दूसरी बात ये बोला जा रहा है कि उनका मंत्री पद नहीं जाएगा और हो सकता है आने वाले दिनों में रिशफल किया जाए। ये सरकार प्रमुख रूप से राष्ट्रवादी अपने कोई भी व्यक्ति को दांव पर नहीं लगाएगी, दांव पर लगाएगी कांग्रेस के मंत्रियों को। संजय राठौड़ जी को तुरंत इस्तीफा देना पड़ा। संजय राठौड़ जी को इस्तीफा देना पड़ा कि हमारी मांग थी, हमारा आग्रह था, हमारा आंदोलन था, ओके। लेकिन धनंजय मुंडे के लिए भी हमारा आंदोलन था, फिर अनिल देशमुख के लिए भी हमारा आंदोलन अभी समाप्त नहीं हो रहा, हम छोड़ेंगे नहीं। तो राष्ट्रवादी इस प्रकार से महाराष्ट्र में अपना स्थान मजबूत कर रही है और शिवसेना को खत्म करने का प्रयत्न कर रही है। शिवसेना को ध्यान में नहीं आ रहा है, लेकिन शिवसेना के फेवर में भी कुछ बोले तो भी सामना में उस पर अगला लिखा जाएगा, इसलिए मैं उस पर बात नहीं करता। मेरा मानना यह है कि हम अनिल देशमुख का इस्तीफा नहीं देंगे, नहीं हम नहीं बनाएगा। महाराष्ट्र की परंपरा ऐसी बनी कि किसी न्यायालय ने स्ट्रिक्चर पास तो भी इस्तीफा दिए उन समय में सीएम मिनिस्टर। अब यदि इतना बड़ा आठने का पद कोई एक हवलदार नहीं, मुंबई का कमिश्नर लिखता है, तो कम से कम ये तो तय करो भाई इनको इनकी करनी है, तो उन्होंने पद पर नहीं रहना, इंक्वायरी करो। वो दोषी नहीं है तो फिर से आएंगे। संजय राठौड़ की थोड़ा हमेशा के लिए घर बैठेंगे, इंक्वायरी हो जाएगी, उसमें वो निर्दोष है तो फिर आएंगे। याला लागूनच कालपर्यंत म्हणजे हे सगळं प्रकरण बाहेर येण्याअगोदर शिवसेना स्वतः मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे अनेक नेते उघडपणे वाजेचं समर्थन करत होते, पण ज्या दिवशी परमवीर सिंगचं लेटर आले एकही शिवसेनेचा नेता यावर एक चकार शब्द काढत नाहीये, मुख्यमंत्री गायब आहेत। कसं बघताय ते? म्हणजे कुठेतरी एनसीपी वर्सेस शिवसेना हे वॉर सरकारमध्ये पाहिलं नाही। हा संघर्ष हा सरकारमधल्या तिन्ही पार्ट्यांमध्ये म्हणजे थोडस मी विषय बदलत नाहीये, परंतु गेले 2-3 दिवस नाना पटोलेजी ज्या प्रकारे संजय राऊतवर बरसतायत आणि संजय राऊतजी त्याच्यावर थातूमातूर उत्तर देण्याचा प्रयत्न करतात। हे कशाचं लक्षण आहे? एका बाजूने संजय राऊतजी पवार साहेबांना जसे काही ते शिवसेनेचे प्रवक्ते नाही आहेत, पवारांचे आहेत, अशा भूमिकेत पवार साहेबांना युपीएचे अध्यक्ष करायला निघाले। नाना पटोले एवढं तुमचा काय संबंध? तुम्ही शिवसेना काय युपीमध्ये नाही? त्यामुळे अशा सगळ्याच विषयामध्ये
खूप अंतर्विरोध अंतरसंघर्ष झाला, पण त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही. एक सामान्य नागरिक आणि सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर 105 अंकांनी निवडून दिलेला एक प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आमची ही भूमिका आहे किंवा अशा प्रकाराने जे जे चुकीचं झालं त्याच्यावर बोट ठेवणं, संघर्ष करणं आणि शेवटापर्यंत राहील. काँग्रेसनं असं म्हटलं आहे की मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातून जो DVR झाला आहे त्याची एनआय का चौकशी करत नाही आणि सचिन वाजे प्रकरणामध्ये तब्बल 18 दिवस होऊन गेल्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांची एनआय का चौकशी करत नाही. एनआयएचं मी प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला बसलेलं असल्यामुळे एनआयए का चौकशी करत नाही, मग त्यांनी एनआयएच्या प्रमुखांची भेट घेऊन निवेदन द्या. माझा तो काही विषय नाही. आता 5 राज्यांमध्ये इलेक्शन होत आहे, त्यामध्ये बरेच मुस्लिम राज्यामध्ये इलेक्शन होते. त्यामध्ये मुस्लिम राज्यामध्ये नाही, मुस्लिम बहुल राज्य, मुस्लिम मेजॉरिटी राज्य. सरकारमध्ये असून काँग्रेस तर यामध्ये कुठेतरी बदनामी होती शेवटी. काँग्रेस कसं यामध्ये रिॲक्ट करा? आता काँग्रेसच्या सध्या खूप बोलणाऱ्या नव्याने नियुक्त झालेल्या अध्यक्ष नाना पटोलेंना विचारण्याचा प्रश्न आहे किंवा सगळी बदनामी होते. ते उलट आता ह्या मनस्थिती आहेत किंवा आम्हाला कोणी खिजगंदी तर धरत नाही, आमच्यावर कोणी बलात्काराचे आरोप करत नाही, आमच्यावर कोणी 100 कोटी घेतलेचे आरोप करत नाही, आम्ही अगदी इरिलेव्हंट झालो, अशा मनस्थितीत ते सगळेजण आहेत. त्यांचे श्रेष्ठी सुद्धा असं म्हणतात की कशात काय आणि फाटक्यात काय, तिथे काही मिळत नाही, तुम्ही कशाला बदलावी सांगतात. यातून पुढे काय होणार हे नाना पटोलेंनी सांगू शकतो. मला त्याचं उत्तर असं देता येईल की सत्ता हा फेविकॉल इतका पकडतो, इतक्या सहजासहजी बदनामी वगैरे सगळं ऐकू येत नाही, दिसत नाही, फक्त दिसते खुर्ची. आणि त्यामुळे जोपर्यंत त्यांची केंद्रीय मंडळी यांना प्रेशराईज करत नाही, कंपेल करत नाही, तोपर्यंत हे काय खुर्च्या होणार. जितेंद्र अवार्ड ने प्रेस कॉन्फ्रेंस 2 दिन पहले जितेंद्र अवार्ड ने 2 दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस ली थी और जितेंद्र अवार्ड कैबिनेट उन्होंने काफी दिनों के बाद बोले. हाँ, तो उन्होंने ये बोला था, एक डर जाहिर किया था कि रश्मि शुक्ला ने हो सकता है कई सारी मंत्रियों के, अधिकारियों के और नेताओं के फोन हमारे सर के मतलब उनके महाविकास आघाड़ी के टेप किए होंगे और आने वाले दिनों में किसी का नाम आता है तो एक षड्यंत्र होगा रश्मि शुक्ला का. तो आपको लगता है क्यों ऐसा डर उनके मन में है? हमारे मराठी में कहावत है की कर नाही त्याला डर कशाला. जो काही खातो त्यालाच खवखवतं किंवा काहीतरी, त्यामुळे आम्हाला नाही भीती. म्हणजे ह्यांचं राज्य ये कहावत किस में हिंदी में जिन्होंने कुछ किया नहीं उन्होंने डरना क्यों? तो हमें कोई डर नहीं है. अब इनका सरकार है, किस प्रकार से वो बिहेव कर रहे देख रहे हम लोग. जलयुक्त का भी उन्होंने इंक्वायरी लगाई, 33 करोड़ पेड़ों की भी इंक्वायरी लगाई, तो इंक्वायरी छोड़ने रहे. ऐसे में तो डेफिनेटली हमारे फोन टैप करते होंगे, हम पर आदमी पीछे लगाए होंगे कि कहाँ जा रहे, हम कहाँ डर, हमारा कोई डरने का कोई विषय नहीं. वैसे जितेंद्र आवाड जी ने कहना चाहिए जितना फोन टैपिंग करना है करो, हम तो कोई करते नहीं, तो कोई प्रॉब्लेम नहीं. ऐसा दादा असंही म्हटलं जाते की बाकीच्या राज्यांमध्ये जेव्हा निवडणुका येतात त्यावेळेस असे मुद्दे काढले जातात, त्यामुळे हा सगळा प्रकार जसं की उत्तर प्रदेशची निवडणूक होती त्यावेळेस सुशांतचं प्रकरण काढलं, आता बांगलादेशचं किंवा महाराष्ट्र आणि प्रत्येक वेळेला महाराष्ट्राला बदनाम केलं जातं. त्याच्यावरून काय आता असं आहे की तुमच्याच एका सिनियर, म्हणजे किती सिनियर, मुंबई सारख्या शहराच्या सीपीने आरोप केल्यानंतरही जर तुमचं म्हणणं असं असेल की बदनाम, तर बदनाम हे तुमच्या कृत्यामुळेच होत आहे महाराष्ट्रामध्ये. तर कालही महाराष्ट्रामध्ये एका मुलीची आत्महत्या झाली, तिने गोळी झाडून घेतली आणि तिने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं की माझे सगळे हायर ऑथॉरिटीज मला हॅरॅश करत होते, फिजिकल हॅरॅशमेंट, मेंटल हॅरॅशमेंट. रोज 4 तरी घटना ऑन पेपर येते. ऑन पेपर न येणारी घटना किती? मग ह्या बदनाम करतायत का अशा प्रकारचे प्रसंग निघाले? प्रसंग निघाले म्हणजे काही घटना असतात ना, काही घडलंच नाही ते कशासाठी ते बाहेर. आणि त्यामुळे संजय राठोडांचा विषय असं म्हणूया का की काही बोलू नका. धनंजय मुंडेंचा विषय असं म्हणूया का काही बोलू, महाराष्ट्र बदनामी होते. पण महाराष्ट्र बदनामी होत असेल तर तुम्ही बदनामी होणार नाही असं काहीतरी करा. का एक बायको असताना दुसरी बायको आपल्या कायद्याने मान्य नसताना तिच्याशी संबंध ठेवायचे, बदनामी बोलायचं नाही असं दादागिरी.
नाना पटोले को बताना पड़ रहा है शिवसेना को कि हमारे वजह से सरकार है, संजय राउत बार-बार शरद पवार साहब की यूपी की चेयरपर्सन बनाने की बात कर रहे हैं। नाना पटोले जी को बार-बार याद दिलाने पड़ती है क्या है? क्या मतलब है? हम भी है, हम पर भी आरोप करो, हम पर भी आरोप करो। दूसरा कोरोना की केसेस द्वारा लगता है सरकार से क्या हुआ है? हाँ? अब कोरोना की स्थिति आप ही बार बार कहते कि कोरोना के साथ जीना पड़ेगा, तो कोरोना के साथ यदि जीना पड़ेगा, अन्यथा फिर ये सब सारा निश्चित ही है ना, जब कोरोना आएगा मालूम नहीं, तब तक सारा लॉक करो, सब अपने अपने घरों में बैठे, फिर घरों में बैठ कर मानसिक रोग न बने, फिर आर्थिक दुर्वस्था होने के कारण सुसाइड करे। अब स्थिति ऐसी आई है कि कोरोना होते हुए भी सारी प्रिकॉशंस लेकर सारा कामकाज चालू रखना पड़ेगा, प्रिकॉशंस लेनी पड़ेगी। भीड़ नहीं चाहिए तो भीड़ नहीं चाहिए, आप भी कहते और आपका संजय राठौर 10,000 का जुलूस निकला, भीड़ नहीं चाहिए, आप भी कहते परसों पंढरपुर में अजित पवार जी ने कई हजार लोगों की सभा ली, तो दूसरे को क्यों सिखाते हो भाई? भीड़ नहीं होनी चाहिए, सोशल डिस्टेंसिंग होना चाहिए, मास्क लगाने चाहिए, ये सारी चीजें व्यवहार में करते हुए कामकाज चालू रखना पड़ेगा। आपने कोई 1 रुपए का पैकेज नहीं दिया किसी अपने केला बेचने वाले, आपने सब्जी बेचने वाले ने ताई को कुछ नहीं दिया, घर में बर्तन मांजने वाले ताई को कुछ नहीं दिया। अभी साल भर कैसे वैसे उन्हें गुजारा, 2-4 महीने से रूटीन चला रहा, निकले लॉकडाउन करने के लिए, लॉकडाउन करो। ऐसे सारे लोगों को हर महीने का 5,000 रुपए का पैकेज हो, तो पहले से देते हो। कितने लोग हैं पूरे राज्य में घर में बर्तन मांजने वाली मेरी ताई होगी 5 लाख संख्या में, उनको हर महीने में 5,000। फिर सब्जी बेचने के लिए रास्ते पर रहेंगे, उनको दो, कुछ देंगे नहीं और सिर्फ लॉकडाउन करेंगे, लोग मानेंगे नहीं। मैंने आज अभी आते आते कई जगह लोगों के, व्यापारियों के, नागरिकों के प्रदर्शन चल रहे हैं कि हम लॉकडाउन करने नहीं, तो लॉकडाउन करने से शायद जो पॉलिटिकल इश्यूज चल रहे हैं उनको दबाने का प्रयत्न होगा। लॉकडाउन ये कोई कोरोना का मार्ग नहीं है। कोरोना का आइडेंटिफिकेशन होने के बाद अच्छी आरोग्य सुविधा उपलब्ध करनी चाहिए, जो लॉकडाउन के समय में हम सारे ने मिलकर की है। केंद्र ने उसमें खूब मदद की, राज्य ने भी की, अलग अलग कॉर्पोरेशन ने की, पुणे ने तो 400 करोड़ से की। तो अब लॉकडाउन से कोरोना रहेगा बाजू में, लोगों की आत्महत्या बढ़ेगी क्योंकि घर चलाना मुश्किल होगा। ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, महाराष्ट्र देशातल्या टॉप 10 शहरात सर्वाधिक शहरं 9 जिल्हे महाराष्ट्रात नाही, काय झालंय माहिती नाही, परंतु संपूर्ण देशामध्ये ज्या वेळेला कोरोना पीकवर होता त्याही वेळेला देशाच्या संख्येमध्ये 1/4 संख्या ही रुग्णांचीही आणि मृत्यूची महाराष्ट्रात आहे. कोरोनाची तीव्रता कमी झाली, रुटीन सुरू झालं. आता सेकंड एका अर्थाने वेव्ह आली, त्या सेकंड वेव्ह मध्ये सुद्धा कालच मला माहिती, माझ्याकडे 31,000 वगैरे रुग्ण महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि त्यामुळे ह्या इतक्या मोठ्या रुग्णसंख्या का निर्माण होते आहे? टेस्टिंग कमी पडते आहे का? लोक काळजी घेत नाही आहेत? हा सगळ्यात महाराष्ट्राचा विचार करायला पाहिजे. सोपं उत्तर लॉकडाऊन हे चालणार नाही. मोठ्या प्रमाणावर टेस्ट वाढवणं, लवकर अर्ली आयडेंटिफिकेशन मध्ये प्रायमरी लक्षण असतात, प्रायमरी लक्षणवाल्यांना नॉर्मल आयसोलेशन सेंटर मध्ये ठेवणं या प्रकारचे मार्ग वापरतात. याच्यामध्ये काल म्हणजे लॉकडाऊन इकडे दिसतंय, पुण्यात दादांनी सांगितलं, अजितदादांनी सांगितलं की करावं लागेल. अनेक नांदेड बंद आहे, बीड बंद आहे, अजून काही येत्या काळात अशाच पद्धतीनं डायव्हर्जन वाटतंय का की पॉलिटिकल कुठेतरी अडचणी येत आहेत म्हणून तुम्ही असं? नाही, कोरोनासारख्या विषयामध्ये इतका राजकीय आरोप मी करणार नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की लॉकडाऊन हे उत्तर नाही. लोकांनी प्रिकॉशन्स घेऊन आपापलं कामकाज चालवलं पाहिजे. आता पुन्हा एकदा आर्थिक आणि मागे जाऊन चालणार नाही. आणि त्याच्यातून जे रुग्ण आढळतील ते मुळात लवकर आढळावे, त्यासाठी टेस्ट वाढवले पाहिजे. कारण बरेच दिवस टेस्ट झाल्यामुळे तो लक्षात येत नाही, बाकी 4 जणांना त्याला कोरोनाचा संसर्ग पोहोचवतो. टेस्ट वाढवा आणि मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये 80% कॉट्स घ्या.
याच्यातून पेशंट ऍडमिट होतील, बरे होतील. दादा राज्यात आगीच्या घटना वाढत आहेत. काल मांडूरमध्ये ड्रीम्स मॉलला आग लागली आणि तिथं फायर ऑडिटचा जो अहवाल होता तो फेल दाखला होता. तरी सुद्धा पालिकेने तिथे परवानगी दिली होती. पालिकेच्या या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता? नाही, मुंबई महानगरपालिका हा तर भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला आहे. त्यामुळे रोडमध्ये भ्रष्टाचार, गटर्समध्ये भ्रष्टाचार, आता हॉस्पिटलला परवानगी द्यायला जातो. हा, महापौर स्वतः म्हणतायत की बा या ठिकाणी अशा प्रकारचं कोविड सेंटर होतं, तुम्हाला माहितीच नाही. ठीक आहे, महापौरांना इतक्या मोठ्या मुंबईतलं सगळं माहिती नसतं, तर महापौरांनी त्या वॉर्ड ऑफिसरची झाडाझडती घेतली पाहिजे. कोणी परवानगी दिली? कसंही चालू आहे का? त्याचं फायर ऑडिट झालं होतं का? हॉस्पिटलचे काही नियम आहेत, नवीन नियम तर फारच स्ट्रिक्ट आहेत की जिने किती असावेत, मग किती पॉट्सना किती बाथरूम असावेत, किती पॉट्सना किती एम्प्लॉई असावेत, मोठी कडक नियमावली आहे. प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा देणाऱ्याला तुम्ही ती लागू करता आणि हप्ते देणाऱ्यांचं मात्र काही चालतं. कसं काय कोविड सेंटर कोल्हापूरची निवडणूक होते ना, तर म्हटलं आता कोल्हापूरमध्ये आमदारकीचं पण लोक सध्याला सतेजपणाचे समर्थन होत आहेत. सतेजपणाचे त्यांच्याकडे काय नाराज होत आहे. नाही, गोकुळ हे असं एक व्हेंचर आहे की जे शेतकऱ्यांच्या दृष्टीने तर खूपच फायद्याचं. जवळजवळ एशियातला अमूल नंतरचा सगळ्यात मोठा दूध प्रोजेक्ट म्हणायला लागेल, पण राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट. त्यामुळे तुम्ही म्हणता ते खरं आहे की आमदारकी आणि गोकुळची डायरेक्टरी लोक गोकुळची डायरेक्टरी जास्त प्रेफर करतात. त्यामुळे खूप मारामाऱ्या चालू आहे. आज ते इथे आहेत, ते उद्या तिथे आहेत, उद्या तिथे आहेत, ते इथे आहेत. 31 तारखेला ज्यावेळेला फॉर्म भरणं संपेल त्यावेळेला क्लिअर होईल की कोण कोणावर. ओके.